थोडंसं ना, आपण थोडं यंग विमेन फोकस्ड बोललोय हम्म, आतापर्यंत. हम्म. तो ह्याचा तुमच्या मेनोपॉजचा Menopause. काळ झाल्यानंतर त्या ज्या सिनियर स्त्रिया असतील, हम्म. त्यांच्या शरीरात काय वेगळं होतं आणि ते काही वेगळ्या प्रकारे मॅनेज करायला पाहिजे का? मेनोपॉज ही फेजच टोटली वेगळी असते, टोटली. कारण इतके वर्ष पिरियड्स हे चालू असतात. इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन ह्या हॉर्मोन्समुळे आपल्या शरीरामध्ये जे काही चेंजेस असतात, किंवा आपण म्हणूयात की युथफुलनेस, किंवा जे काही सौंदर्य म्हणून आपण म्हणतो बायकांचं, हे टिकून राहतं, हे या हॉर्मोन्समुळे टिकून राहतं. आणि मेनोपॉज नंतर जेव्हा हे हॉर्मोनल प्रोडक्शनच तुमचं बंद होणार आहे, तेव्हा जे एक एक म्हणजे सगळ्याच बाबतीत, दिसण्याच्या बाबतीत पण आणि इंटरनली पण, असे प्रचंड प्रमाणामध्ये चेंजेस हे सुरू होतात. प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजन ह्या हॉर्मोन्समुळे बऱ्याच प्रकारचं वेगवेगळं प्रोटेक्शन पण मिळालेलं असतं. म्हणजे एक्सटर्नली समजा बघायचं झालं तर स्किन जी टाईट आहे ती ह्या हॉर्मोन्समुळे टाईट असते. मग आपण ज्याला एजिंग इफेक्ट म्हणतो, रिंकल्स आहेत, काय अजून पिगमेंटेशन आहे, डार्क स्पॉट्स आहेत, ग्रेइंग आहे, हे जे आहे हे हॉर्मोन्सची लेवल कमी झाल्यामुळे हे आपल्याला एजिंग इफेक्ट्स हे दिसायला लागतात. ओके. त्याच पद्धतीने ह्या हॉर्मोन्समुळे आपल्या बोन्सला, महिलांच्या बोन्सला, हार्टला सुद्धा चांगल्या प्रकारे प्रोटेक्शन असतं. बरं. त्यामुळे ह्या नंतरची मेनोपॉजची जी फेज आहे ही खूप जास्त काळजी घेण्याची फेज आहे. आणि हे जेव्हा बायकांना समजेल तर त्या खूप चांगल्या पद्धतीने ती फेज किंवा ते जे पुढचं आयुष्य आहे ते चांगल्या पद्धतीने जगू शकतील. मग इथे त्यांना स्वतःवर काम करणं हे खूप गरजेचं आहे. मेनोपॉज मध्ये वजन हे असंच वाढत जातं, असंच. बापरे. किती वाढेल काय हे सांगता येत नाही. पण समजा तुमचा आधीपासून समजा रुटीन फिक्स असेल, की रोज एक्सरसाइज करणं, योग्य खाणं, वेळेवर खाणं, रुटीन तुमचं फिक्स आहे आणि त्या रुटीननुसार तुम्ही वागताय, तुम्हाला तुमच्या डाएटच्या कन्सेप्ट्स माहिती आहे, कशाने माझं वजन वाढतं नाही वाढत हे समजा तुम्हाला माहिती आहे, तर नक्कीच ही मेनोपॉजची फेज सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने जगू शकाल आणि वजन वाढणार नाही. त्यानंतर स्किन आणि हेअरचे सुद्धा जे काही प्रॉब्लेम्स येतात ते मी तेच म्हणते, आपण एखादी गोष्ट आल्यानंतर आपण ती करतो. तर ह्याची जी तयारी आहे, परीक्षेची तयारी आपण आधीपासून केली तर आपल्याला पेपर चांगला जाणार आहे. आपल्याला समजा माहिती आहेत की आयुष्यातले हे हे टप्पे आहेत, जसं आजकाल प्लॅन्ड प्रेग्नन्सी असते बरं का, असते, बरोबर आहे. की आम्हाला आता चान्स घ्यायचा आहे. म्हणजे माझ्याकडे पेशंट येतात, मग आम्ही त्यांचं पूर्ण काउन्सिलिंग, ब्लड टेस्ट, त्यानंतर पंचकर्म, काही औषधं, आत्ताचे सध्याचे समजा काही आजार असतील, मायनर असतील, ऍसिडिटी आहे, काय आहे, पचन नीट नाही, झोप नीट येत नाही, कारण या छोट्या छोट्या गोष्टींचा परिणाम हा तुमच्या हॉर्मोन्सवर होत असतो. जशी प्लॅन्ड प्रेग्नन्सी असते तसं समजा आपल्याला मेनोपॉज एका दिवसात येत नाही. मेनोपॉजची फेज जी आहे ही 1 वर्षापासून 6 वर्षाची पण असू शकते. अरे बापरे. हा, म्हणजे हे हळू त्या फेज मध्ये आपण जात असतो. त्यामुळे तुम्हाला तर समजतंय की माझ्यामध्ये हे हे चेंजेस व्हायला लागलेत, जे माझे पिरियड्स हे इरेग्युलर झालेत, किंवा पिरियड्स मध्ये खूप जास्त प्रमाणात त्रास होतोय, पोट खूप दुखतंय, ब्लिडिंग खूप होतंय, इरेग्युलर झालेत, ह्या महिन्यात आलेत, पुढचे 2 महिने आले नाहीयेत, मग पुढच्या महिन्यामध्ये आलेत, किंवा अजून बाकीचेही काही असतात की फायब्रॉइड्स किंवा अजून काही वेगवेगळे त्रास हे सुरू झाले. जेव्हा तुम्हाला हे समजतं त्याच वेळेला तुम्ही त्याच्यावर ऍक्शन ही घेतली पाहिजे. बायकांचं जरासं वेगळं असतं काम, ते असं खूप टोकाला जोपर्यंत दुखणं जात नाही ना तोवर त्यावर काहीही करत नाही. बरोबर आहे. म्हणजे रिंकल्स पडलेत किंवा काय पिगमेंटेशन आलंय म्हणून जातील बरं का, पार्लर मध्ये जातील, फेशियल करतील किंवा स्पा, हे स्पा ते स्पा, असं बरंच काय करतील, 2-2, 5-5 हजाराचे कॉस्मेटिक प्रोडक्ट्स आणतील, पण पिरियड्स मध्ये हा नाही, ठीक आहे आता काय मेनोपॉजल फेजच आहे असं ते कन्सिडर करून चालतात. मग जेव्हा एकदम ते प्रॉब्लेम्स येतात किंवा मेनोपॉज आल्यानंतर मला काय काय होणार आहे ह्याचंही नॉलेज बऱ्याच बायका घेत नाहीत. वजन वाढतंय,
दर वर्षाला समजा आपण म्हणूया 4-5 किलो वजन वाढल्याशिवाय एकतर समजत नाही आपल्याला. हो. वजन वाढतंय म्हटल्यानंतर त्याच्यावर सुद्धा तुम्ही काम केलं पाहिजे. त्यामुळे हे जे फॅक्टर आहे हा खूप महत्वाचा आहे, की तुम्ही जे काही तुमचे चेंजेस आहेत, ते चेंजेस ओळखा आणि त्याच्यावर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या किंवा अजून कोणाला ज्यांना काही माहिती आहे त्यांचा सल्ला घ्या आणि त्याच्यावर काम करायला लागा. हे खूप महत्वाचं आहे. शेवटचा प्रश्न विचारतो. म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स कंट्रोलमध्ये असावेत, त्यामुळे होणारे मूड स्विंग्स कंट्रोलमध्ये असावेत. ते होत असतील तर पुरुषाने कसं समजून घ्यावं, स्त्रियांनी काय समजून घ्यावं, ह्या पलीकडे जर केस असेल, म्हणजे खरोखर इंटरनल हार्मोनल इम्बॅलन्स इतक्या टोकाला गेलाय की तो फक्त या कशाने सांभाळला जात नाहीये, तर मग अशा वेळी आयुर्वेदात त्यावर उपाय आहेत की बाबा त्याची ट्रीटमेंट घेऊन ते सगळं बॅलन्स करता येऊ शकतं? प्री मोनोपॉज, पोस्ट मोनोपॉज, ऑल एज ग्रुप्स. नक्कीच. ट्रीटमेंट तर आहेच आहे चांगली आणि जसं मी सांगितलं, की फक्त ट्रीटमेंट ही गरजेची नाही. 360 डिग्रीज बरोबर. अप्रोच हा आपल्याला पाहिजे. तर त्याच्यामध्ये आपली लाईफस्टाईल चेंजेस पाहिजे, डाएट, झोप, एक्सरसाइज ह्या सगळ्या गोष्टी करून आपण ट्रीटमेंट जेव्हा देतो, वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आणि अतिशय चांगले रिझल्ट हे आपल्याला मिळतात. अच्छा. म्हणजे आपण समजा टीनेज घेतलं, की पिरियड्स सुरू व्हायचेत अजून, पण तरी त्या मुलीला बरेच चेंजेस हे जाणवत असतात. मग तिथे पण तिला चिडचिड हा एक खूप मेजर फॅक्टर पालक तिची आई हे घेऊन येते, की ही खूप चिडचिड करते. आणि मग अशा वेळेला आपण 2-3 औषधांची नावं सांगते, पण प्रेक्षकांनी ती औषधं नक्कीच डॉक्टरांना हां, हां. नाही, विचारून नावं घ्यावीत. नका सांगू हवं तर, पण हां. आय जस्ट वॉन्टेड टू अंडरस्टँड की हां, हे मॅनेजेबल आहे. नक्कीच, नक्कीच. म्हणजे तिथे आपण म्हणजे त्या मुलींमध्ये एस्पेशली काय दिसतं, की त्यांची ब्रेस्ट डेव्हलपमेंट होत असते. त्यामुळे ब्रेस्ट टेंडरनेस, हां. त्यानंतर चिडचिड, कारण शरीरामध्ये काय बदल होतात ह्याचं तिलाच ते समजत नसतं. आणि ह्याच्यामध्ये जेव्हा आपण तिला काही 1-2 औषधं देतो आणि त्याच्यानंतर नस्य म्हणून आपण एक ट्रीटमेंट देतो. बरं. म्हणजे नाकामध्ये औषधी तेल टाकणं. घरच्या घरी पेशंट करू शकतात. आम्ही शिकवून देतो, की नस्य हे कशा पद्धतीने करायचं आहे. औषधी तेल असतं. त्याने जो स्ट्रेस जो असतो ना, हा खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज होतो. बरं. नस्य देतो. त्यानंतर ज्यांना शक्य आहे त्यांना आपण अभ्यंग घरी तेल लावा किंवा इथे येऊन लावा, जे काही आहे. लाईफस्टाईलमधले चेंजेस. गोडाचं प्रमाण खूप असेल तर ते गोडाचं प्रमाण कमी करायला सांगतो. तर हे टीनेजमधलं जे आहे हे अतिशय चांगल्या पद्धतीने मॅनेज होतं. त्यानंतर इतरही वेळेला जेव्हा तुम्हाला हे PMS हे असेल, त्या PMSसाठी सुद्धा खूप चांगली औषधं आहेत. म्हणजे मूड स्विंग्स जरी असतील, मूड स्विंग्स सुद्धा औषधांनी आपण कमी करू शकतो. हां. क्रेव्हिंग सुद्धा औषधांनी आपण कमी करू शकतो. बरं. हां. कारण आपण जी औषधं देतो त्यांनी हार्मोनल बॅलन्स व्हायला मदत होणार आहे. किंवा आपण इथे म्हणूयात वेगवेगळे जे आहेत वात, पित्त, कफ हे जे काही दोष आहेत, त्या स्त्रीमध्ये कुठल्या दोषाचं प्राधान्य आहे, कुठला इम्बॅलन्स झालेला आहे, तिचं ओव्हरऑल रुटीन काय आहे आणि ह्या बरोबरीने तिला अजून काय बाकीचे लक्षणं आहेत. हे जेव्हा आपण स्टडी करतो आणि त्यानुसार जेव्हा आपण औषधं देतो, नक्कीच चांगले आपल्याला रिझल्ट्स त्याच्यामध्ये मिळतात आणि इव्हन मेनोपॉजमध्ये सुद्धा.